ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे। प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध। संपूर्ण गॅल्वनाइज्ड स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन। वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत। लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध। सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स। पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी। मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40। प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर, लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा। संगमनेर शहरामधील वाढत्या नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या लक्षात घेता आमदार अमोल खताळ यांनी नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामकाजामध्ये सुधारणा करून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे कठोर निर्देश दिले आहेत। रामकृष्णदास सभागृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये आमदार अमोल खताळ यांनी नगरपालिकेच्या सर्व विभागांचा आढावा घेतलाय। यावेळी नागरिकांकडून विशेषतः पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसंबंधी तक्रारींचा पाऊसच पडला। त्या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी संबंधित विभाग प्रमुखांना 2 दिवसांच्या आत या समस्या सोडवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत। अलीकडेच काही जणांच्या सांगण्यावरून सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन केलं होतं, मात्र सणासुदीच्या काळात शहराची स्वच्छता बिघडू नये म्हणून हे आंदोलन मागे घेण्यात आलं। यावर भाष्य करताना आमदार खताळ म्हणालेत की शहराच्या स्वच्छतेचा ठेका नाशिकच्या कंपनीकडे असला तरी जर त्यांचं काम समाधानकारक नसेल तर नवीन निविदा काढा आणि योग्य ठेकेदार नेमा। बैठकीसाठी मुख्याधिकारी धनश्री पवार, कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ तसेच प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, आरोग्य विभागाचे अमजद पठाण, पाणी पुरवठा विभागाचे अमृत काजवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पंकज मुंगसे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपकार्यकारी अभियंता श्याम मिसाळ तसेच शहर प्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी आणि भाजप शहराध्यक्ष पायल ताजने आदी उपस्थित होते। आमदार खताळ पुढे म्हणालेत की संगमनेर शहर अस्वच्छ असतानाही पारितोषिक मिळवली गेली, पण महायुती सरकारच्या काळात असे प्रकार चालणार नाही। निवडणुकीच्या तोंडावर केवळ दिखाऊ कामं न करता खऱ्या अर्थानं सेवा द्यावी। अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात। आमचे कार्यकर्ते जर तुम्हाला त्रास देत असतील तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, पण जर तुम्ही कोणाचे बाहुले बनून जबाबदारी टाळत असाल तर ती अजिबात सहन केली जाणार नाही। दरवर्षी नगरपालिका निवडणूक आल्यावरती काही लोक अशा पद्धतीने भासवण्याचा प्रयत्न करतात, तर त्या सगळं अडचणी आहेत आणि आम्ही त्या सोडू शकतो। आता ज्या पद्धतीने आढावा बैठक झाली, आढावा बैठक 10:30 पासून 1 वाजेपर्यंत चालली होती आणि त्या बैठकीमध्ये प्रत्येक विभागाचा मी सविस्तर आढावा घेतला। पाण्याच्या बाबतीत तक्रारी होत्या, तर त्या काही तक्रारी ह्या जाणून बुजून जे इथले काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी अप्रत्यक्षपणे सहभाग होता। जाणून बुजून संगमनेरमध्ये झालेल्या परिवर्तनामुळे आज अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या, तुम्ही राजकारण करण्याच्या फंदात पडायचं नाही, तुम्ही तुमच्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी प्रामाणिक पार पाडायची। शहरामध्ये अस्वच्छता असेल, कचऱ्याचं सुद्धा ज्या ठेकेदारला काम दिलेलं आहे आदर्श सर्व्हिसवाला, तर त्याबाबत सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, जर त्याच्याने काम होणार नसेल तर नवीन निविदा काढून नवीन कॉन्ट्रॅक्टर त्याला काम देऊन आपलं संगमनेर शहर कशा प्रकारे स्वच्छ राहिलं पाहिजे। परंतु मधल्या कालावधीत सुद्धा त्यांचे काही प्रश्नासंदर्भात ते मला भेटल्यानंतर अचानक 8 दिवसांनी काही लोकांना काम बंद करण्याबाबतच्या सूचना काही ठिकाणावरून झाल्या होत्या। त्या संगमनेरकर जनतेने जवळून बघितल्यात आणि आम्ही त्यावेळेस सुद्धा शिव मॅडम असतील किंवा नगरपालिकेचे बाकीचे अधिकारी असेल यांच्या माध्यमातून ते जे सणासुदीच्या कालावधीमध्ये आंदोलन होणार होतं किंवा काम बंद आंदोलन होणार होतं तर ते कुठेतरी थांबवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो होतो। छोटे मोठे खूप काही प्रश्न प्रलंबित ठेवले गेले होते। प्रशासक असल्यामुळं आम्हाला अपेक्षित होतं का प्रशासकाच्या कालावधीमध्ये निश्चित चांगलं काम होईल। मधल्या काही कालावधीत सीओची बदली झाल्यानंतर प्रभारी सीओ असल्यामुळे थोडी कसरत झाली होती, परंतु आता मॅडम बी आहेत आणि लवकरच नवीन मुख्याधिकाऱ्यांची सुद्धा ऑर्डर निघेल। त्यामुळं संगमनेरमध्ये जे नागरिकांना अपेक्षित आहे का फक्त निवडणुका आल्यानंतर रस्ते होता का साफसफाई केल्याचा दिखावा केला जातो, हा यापुढे होणार नाही। जे कामाची जबाबदारी ज्या ज्या विभागाची आहे, ज्या ज्या अधिकाऱ्याची आहे, कर्मचाऱ्याची आहे, त्यांना आज सूचना दिल्या आहेत।
का आपली जबाबदारी झटकून काम करणार असेल तर आपण स्वतःहून संगमनेरातून बदली करून घेतली तरी चालेल. इथं अजिबात कुठल्याही अधिकारी कर्मचाऱ्याच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू. जर कुणी आमचा कार्यकर्ता असेल, नागरिक असेल, जर त्रास देत असेल तर आम्ही अधिकारी कर्मचाऱ्याच्या पाठीशी. परंतु जर ते चुकीच्या पद्धतीने राजकारण करून कोणाच्या तरी हाताचे बावले बनून जर संगमनेर शहरातील अशांतता करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चित आम्ही खपून घेणार. शहरामध्ये स्वच्छता जो ठेकेदार आहे, हा ठेकेदार यापूर्वी ज्यांच्या कालावधीमध्ये नेमण्यात गेलाय त्याला वेळोवेळी मुदतवाढ कशी देण्यात आली, हा एक प्रश्न ज्यावेळेस आम्ही सगळं बघितलं त्यावेळेस आम्हाला जाणवलं. आणि तो ठेकेदार सुद्धा काही लोकांचं सांगून काम चालू काम बंद करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आजच मी आरोग्याचे असेल शिव मॅडमला सूचना दिल्या आहेत का यापुढे संगमनेरातील प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये स्वच्छता झाली पाहिजे, फवारणी झाली पाहिजे, पावडरची सुद्धा त्या बऱ्यापैकी फवारणी झाली पाहिजे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला स्वच्छतेच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्या निश्चितच करण्याचा प्रयत्न होईल. यापूर्वी जसे गाव अस्वच्छ असताना पारितोषिक आणले गेले तसं माझ्या कार्यकाळात, आमच्या कार्यकाळात होणार नाही याची सुद्धा मी संगमनेरातील सर्व तमाम नागरिकांना या निमित्ताने सांगतो आणि आवाहन करतो का जर आपल्याला कुठं अशा अडचणी जाणवत असेल तर माझ्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आपण संपर्क करावा. नगरपालिका प्रशासनाला आमच्याकडून सूचना देण्यात येईल. पाण्याच्या कमी जास्त प्रमाणात पाणी सोडलं जातंय काही भागांमध्ये. यापूर्वी पाणी याचा फ्लो चांगला होता, परंतु अचानक संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्यामुळं कचराची प्रश्न वारंवार तो एक निर्मित केलेला प्रश्न आहे. कचरा असेल, पाण्याचा पुरवठा कमी जादा करणं, या गोष्टी आज आमच्या लक्षात आल्यात. त्यामुळं त्यांना आता एक शेवटची संधी म्हणून आपण सगळ्यांना सूचना दिल्यात, त्यांनी सुधारून घेतील अशी मला खात्री आहे. आणि जर त्यावर सुधारले नाही तर सरकार महायुतीचंच आहे, नगरविकास खातं सुद्धा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडेच आहे. आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला जे अधिकारी संगमनेरातील मायबाप जनतेने दिलेत त्याचा वापर करण्यासाठी मी कधी मागं पुढं पाहणार नाही. नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी कधी भेटेल? किती दिवसात? शक्यतो 2 दिवसात, आज किंवा सोमवारी ऑर्डर निघेल. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.